शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह हे नेमकं कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी काल युक्तिवाद केला आणि अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे आणि या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात गेलाय। दरम्यान कालच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। राजकीय पक्षाचंच विधिमंडळ गटावर नियंत्रण असतं आणि पक्षाचे कायदेशीर निर्णय अंतिम मानले गेले पाहिजेत असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलंय। मात्र जर बहुसंख्य आमदारांच्या पक्षाच्या निर्णयाला प्रामाणिक विरोध असेल तर त्यांना स्वतःचे राजकीय निर्णय घेण्यासाठी काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळायला हवं असंही न्यायालयानं म्हटलंय। आणि अगदी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। प्रत्येक क्षणाचे अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। कायदा त्याचं काम करेल, संविधान काम करेल। आम्ही ज्याने बेईमानी केली, ज्याने घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतले अलीकडच्या काळामध्ये प्रहार मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे। या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। आता लवकर यावर आता शिवसेनेचे उदय सामंत आणि सरनाईक यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। न्यायालयामध्ये एखादी याचिका चालू असताना बाहेर कोणाच्या बाजूने निकाल लागणं किंवा लागतो हे बोलणं हे कदाचित त्या न्यायालयावर दबाव आणण्यासारखं देखील असू शकतं। आणि काही लोक जे बोलतात ते काही लोकांचे मला माहिती आहेत ती नावं, मी त्याच्यावर काही बोलत नाही। ते वारंवार आमच्या बाजूनं निकाल लागणार नाही, आमच्या बाजूने निकाल लागणार नाही हे सांगणारे तज्ज्ञ यांची यादीच माझ्याकडे आहे। त्याच्याबद्दल मला अजिबात बोलायचं नाही। पण मी कायदा आणि लोकशाही मानणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं जे काही आर्ग्युमेंट करायचं आहे किंवा युक्तिवाद करायचं ते आमचे वकील चांगल्या पद्धतीनं करतील, कपिल सिब्बलांपेक्षा चांगल्या पद्धतीनं करतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल। आमच्या पक्षाला हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलेलं आहे निवडणूक आयोगानं आणि सगळ्या ज्या कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण करूनच आम्ही ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब झाले, त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना हे 4 अक्षर आणि त्याचबरोबर धनुष्यबाण ही निशाणी घेऊन राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सगळीकडे आम्हाला यश प्राप्त झालं। त्यामुळे राज्यातील जनता आमच्याबरोबर आहे, विधिमंडळ पक्षाचे सगळे लोकप्रतिनिधी आमच्याबरोबर आहे, अनेक निवडून आलेले खासदार, आमदार, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक हे आमच्या बरोबर आहे। आणि प्रामुख्यानं आपल्यालाही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राज्यातील जनतेने जर प्रतिसाद दिला त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये तर मला असं वाटतं न्यायालय सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या बरोबर राहील अशी आम्हाला खात्री आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, अगदी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे, काय अधिकचे लेटेस्ट अपडेट्स आहेत या क्षणाचे? बिलकुल, कारण या सुनावणीला अनेक जण उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। कालच आपण पाहिलं की संजय राऊत हे सुद्धा उपस्थित होते, त्याचबरोबर अनिल देसाई उपस्थित होते, अरविंद सावंत हे उपस्थित होते। परंतु आता माहिती मिळते की आदित्य ठाकरे पण दिल्लीमध्ये येणार असल्याची माहिती मिळते आणि ते सुनावणीला कदाचित उपस्थित राहू शकतात अशी पण माहिती मिळते। आणि ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जे होते ते 5 मांडण्यात आले होते मुद्दे। एक तर की एकनाथ शिंदे यांची नियुक्ती कशा पद्धतीने चुकीची आहे, त्यांनी पक्ष कशा पद्धतीने फोडला। दुसरा मुद्दा म्हणजेच की भाजपचा याच्यामध्ये कशा प्रकारे रोल होता पक्ष फोडण्यामध्ये, विमान चार्टर्ड पोहोचवणं, हॉटेल रिसॉर्ट बुक करणं, गुजरात मार्गे गुवाहाटीला जाणं, गुजरात आणि आसाम हे दोन्ही जे आहेत राज्य ते भाजपचे आहेत। तर हा दुसरा मुद्दा होता की भाजपचा कसा रोल आहे। तिसरा मुद्दा म्हणजेच की विधानसभा अध्यक्षाकडे हे संपूर्ण प्रकरण जातं, तिथून न्याय मिळणं गरजेचं होतं। मात्र पहिला टप्पा जो होता न्याय मिळण्याचा तिथंच न्याय मिळालेला नाहीये, कारण तिथे अपात्रतेच्या संदर्भामध्ये कोणतीही कारवाई जी आहे ती विधानसभा अध्यक्षाने केली नाही। व्हीप जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी परस्पर नियमला मात्र त्याची फळताडी केली गेली नाही, अविश्वास ठराव आणला, परंतु त्या संदर्भामध्ये सुद्धा ऐकून घेतले गेले नाही, हे मुद्दे मांडण्यात आलेले आहे।
चौथा मुद्दा जो मांडण्यात आलेला आहे तो म्हणजेच की निवडणूक आयोगाच्या संदर्भातचा. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं पक्ष चिन्ह आणि पक्ष हा एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे त्या संदर्भामध्ये पडताळणी केली गेली नाही. 2013 पासून ते 2019 पर्यंत पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे होते, त्यांच्याकडेच संपूर्ण सूत्र होती. पक्षाचे निर्णय त्यांनीच घेतले. AB फॉर्म जो आहे निवडणुकीसाठीचा त्यांनीच दिलेला आहे. आणि असं असतानाही एकनाथ शिंदे कसं काय अचानक पक्ष हातात घेऊ शकतात, अशा प्रकारचे ज्या निश्चितच युक्तिवाद त्यामुळे आहेत या ते, सगळ्या मुद्द्यांवर आज पुन्हा एकदा वाद प्रतिवाद होऊ शकतात. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या अपडेटसाठी.